आमच्या गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे माझे लग्न 5 मुलांसोबत झाले. ते सगळेच शरीराने हट्टेकट्टे होते आणि मी अगदी बारीक-सारीक. त्या सगळ्यांना मी कसं झेलू शकले असते? जशी सुहागरातची वेळ आली, ते 5 लोक एकामागून एक माझ्यासोबत हनीमून सेलिब्रेट करू लागले. त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. खरं तर माझा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे सर्व भावांची बायको एकच मुलगी बनायची. माझी आई देखील माझ्या वडिलांची आणि काकांची एकुलती एक पत्नी होती. मी 15 वर्षाची होती आणि मला माझ्यापेक्षा मोठे 4 भाऊ होते. घरात लग्नाचं वातावरण होतं, कारण माझ्या 4ही भावांचं लग्न होतं. वहिनी मात्र एकच होती. तेव्हा मला त्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती. मला काही कळतही नव्हतं. मला खरंच माहिती नव्हतं की अशीही प्रथा परंपरा असते. मी तर ह्याच आनंदात नाचत होते की मला 4 वहिनी येतील. पण भावाच्या लग्नानंतर जेव्हा नववधूच्या गृहप्रवेश करण्यात आला, तेव्हा माझ्या 4ही भावांसोबत केवळ एकच बायको होती. सगळी मंडळी खूप आनंदात होती की घरात सूनबाई आली आहे. पण मी फक्त याच विचारात होते की माझ्या बाकीच्या 3 वहिन्या कुठे आहेत? असो, मी सगळा विचार बाजूला ठेवून नाचण्यात व्यस्त झाली. काही दिवस असेच निघून गेले. मी रोज पाहायची की माझ्या बहिणीजवळ सगळेच भाऊ जात होते. त्यावेळी शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते आणि जरी थोडेफार शिक्षण झालंच तर ते मुलांसाठीच. मुलींना शिक्षण दिलेच जात नव्हते. काही दिवसांनी माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचे लग्न होते. तिचे वडील आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते, म्हणून तिच्या लग्नात आम्हाला सहपरिवार बोलवण्यात आले. सगळ्यांसोबत मीही तिथे पोहोचले. जेव्हा तिथे लग्नाची वरात आली तेव्हा 3 वर सोबतच आले होते. मी पुन्हा माझ्याच विचारात हरवले की याच्या इथे तर फक्त एका मुलींचे लग्न आहे, मग नवरदेव 3 कसे काय? असो, त्याच्यानंतर लग्नानंतर मी घरी आले. जेव्हा आईला सर्व काम करून झाल्यावर रिकामी बसलेली पाहिली, तेव्हा मी आईला विचारले की हे सगळं काय आहे? एका मुलीचे इतके वर कसे असू शकतात? तेव्हा मला माझ्या आईने प्रेमाने बसवून सांगितले की आपल्या समाजातील ही एक प्रथा आहे, ज्यामध्ये जिथे मुलीचे लग्न ठरवले जाते तिथे जितकेही भाऊ असतात त्या सगळ्यांसोबत तिचे लग्न केले जाते. मी माझ्या आईला विचारले की इतक्या मुलांना बिचारी एकटी मुलगी कशी सांभाळू शकते? तेव्हा आईने मला सांगितले की बेटा, आता जसेही असले तरी हे सगळं तर करावेच लागते. आता त्या मुलीचे नशीबच सांगू शकते की तिचे किती मुलांसोबत लग्न होणार आहे. मला जास्त तर काही समजले नाही, म्हणून मी तिथून निघून गेली. काही दिवसांनी मी जेव्हा 18 वर्षाची झाली तेव्हा माझ्या घरी माझ्या लग्नाची चर्चा होऊ लागली. भाऊ आणि वडिलांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. मी माझ्या लग्नाला घेऊन अजिबात खुश नव्हती, कारण माझ्या मनात भीती होती की माहीत नाही किती मुलांसोबत माझे लग्न होणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्या सगळ्यांना मी कशी सांभाळू. पण माझे कुठे चालणार होतं? शेवटी जे व्हायचंच ते होणारच. घरातील मोठे व्यक्ती जो निर्णय घेतील तो मला मान्य करावाच लागणार होता. दुसऱ्या दिवशी मी आईसोबत बसली होती, तेव्हा माझा मोठा भाऊ तिथे आला आणि म्हणाला की रीतासाठी मुलगा पाहिला आहे आणि तिचं लग्नही ठरवले आहे. खूपच चांगले स्थळ आहे, ते 5 भाऊ आहेत. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण 5 मुलांना मी कशी सांभाळू हाच विचार मला आता आतून खात होता. मी सारखा या समाजातील या चुकीच्या प्रथा परंपरेविषयी विचार करत होते, कारण इथे कोणालाच मुलींची जराही काळजी नव्हती. हे लग्न न होण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, पण कदाचित माझ्या नशिबातच हे लिहिले होते. मी माझ्या आई आणि बहिणीसोबत याबाबत चर्चाही केली, पण त्यांनी स्पष्ट शब्दात मला सांगितले की तुला हे स्वीकारावेच लागेल. माझी आई मला म्हणाली की मी आणि तुझी वहिनीसुद्धा हे सहन करतच आहे. सुरुवातीला तुलाही या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल, पण हळूहळू तुला हे सहन करण्याची सवय होईल. मी खूप दुःखी होऊन तिथून निघून गेली. आता जसजसे लग्नाचे दिवस जवळ येत होते तसतशी माझी चिंता वाढू लागली होती. शेवटी तो दिवस आलाच, ज्या दिवसाची प्रत्येक मुलगी खूप आतुरतेने वाट पाहत असते. पण याबाबत मी उलट विचार करत होती की हा दिवस माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये, कारण मी सुरुवातीपासूनच एकाच नवऱ्याचे स्वप्न पाहिले होते, 5 नवऱ्याचे मुळीच नाही. सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त झाली होती. कोणी आपल्या तयारीत लागले होते तर कोणी लग्नाच्या वरातीचे स्वागत करण्यासाठी तयार झाले होते. माझीही खूप छान तयारी करण्यात आली होती. मुळात रंग गोरा असल्यामुळे मी सगळ्यात जास्त उठून दिसत होती.
नवरीच्या पोशाखात मी अजूनच जास्त सुंदर दिसत होते. पण मी या जगातील बहुतेक पहिलीच नवरी असेल जिला आपली सुंदरता दिसतच नव्हती. मला फक्त माझी चिंता सतावत होती की मी सगळे मॅनेज करू तरी कसं. मी माझ्याच विचारात मग्न असतानाच अचानक काही मुलींच्या आवाजाने मला माझ्याच विचारातून बाहेर काढले. त्या मुली म्हणत होत्या की लग्नाची वरात आली तेवढ्यात बँडबाजासकट लग्नाची वरात आमच्या दारात येऊन पोहोचली. सगळ्यांची जेवणे झाल्यानंतर मला मंडपात घेऊन जाण्यात आले. तिथे 5 वर बसलेले होते. माझ्या हृदयाची धडधड बंद पडली होती. पण आता मी माझ्या मजबुरीपुढे हतबल झाली होती. मी आता काहीच करू शकत नव्हते की तेवढ्यात त्या 5 मुलांनी एकामागून एक माझ्या भांगेत सिंदूर भरायला सुरुवात केली आणि एक मोठे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातले. मग 7 फेरे घेण्यासाठी त्या 5ही मुलांसोबत माझा पल्लू बांधला आणि फेरे पूर्ण केले. अशा रीतीने माझे लग्न पार पडले. रात्री मला माझ्या खोलीत नेण्यात आले. तेथे बाकीच्या महिला सोबत माझी आई आणि वहिनीही उभी होती. त्यांनी मला समजून सांगितले की बघ बाळा, आतापासून त्या 5 मुलांसोबत तुझा संसार सुरू झाला आहे. तू कधीही त्या लोकांना निराश करू नकोस. शिवाय त्यांची सेवा करण्यात कुठेही कमी पडू देऊ नकोस. आमच्या सगळ्यांची इज्जत ठेव. मला त्यांच्या या गोष्टी आतून कमजोर करत होत्या. माझी सासरी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण समाजातील या प्रथा परंपरेने मला काही जखडले होते की इच्छा असूनही मी स्वतःला आजाद करू शकत नव्हती. माझ्या घरातून माझी विदाई करण्यात आली. मी सगळ्यांना भेटून माझ्या सासरी जाण्यासाठी निघून गेली होती. सासरी पोहोचताच सगळ्या लोकांनी मिळून विधी पूर्ण केल्या आणि मला छान छान जेवू घातले. इतकी सुंदर सून मिळाली म्हणून माझ्या सासरची लोक खूप खुश झाली होती. जितकीही लोक तिथे आलेली होती सगळ्यांच्या तोंडावर माझीच स्तुती होती. पण त्या लोकांनी केलेल्या स्तुतीचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता, कारण मी माझ्याच चिंतेत बसलेले होते. रात्र झाली होती. फुलांनी सजवलेल्या आणि खुशबुदार परफ्यूमने भरलेल्या खोलीत मला घेऊन जाण्यात आले. माझा पल्लू माझ्या डोक्यावर घेत मला तिथे बेडवर बसवण्यात आले. थोड्याच वेळात माझ्या सगळ्यात मोठा नवरा माझ्या खोलीत आला. त्याने माझ्यासोबत सुहागरात साजरी केली आणि निघून गेला. मला खूपच त्रास होत होता, पण तरीही मी स्वतःला सांभाळले आणि स्वतःचे कपडे व्यवस्थित केले आणि पुन्हा बेडवर तयार होऊन बसले. मग माझा दुसरा नवरा खोलीत आला आणि त्यानेही माझ्यासोबत तेच केले. असं करत करत माझ्या 5ही नवऱ्याने मिळून माझ्यासोबत सुहागरात साजरी केली. सकाळी उठल्यावर मला घरातील कामात लावून दिले. मला होणाऱ्या त्रासामुळे माझ्याकडून कामे देखील व्यवस्थित होत नव्हती, पण मी काहीच करू शकत नव्हते. आता हे रोजचेच झाले होते. रात्रभर ते लोक एका मशीनप्रमाणे माझ्यासोबत गैरव्यवहार करत होते आणि दिवसभर घरातील कामे करत माझी हालत खराब झाली होती. मग एक दिवस मला माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी माझ्या माहेरी घेऊन जाण्यात आले. तिथे जाऊन आपल्या सगळ्या लोकांना भेटून मला खूप आनंद झाला. मी माझी गोष्ट माझ्या वहिनीला सांगितली. तेव्हा ती मला दिलासा देत म्हणाली की मी तुमच्या भावाशी याबाबत बोलेल. आता माझी सासरी परत जाण्याची वेळ झाली होती आणि मी माझ्या सासरी परत निघून गेली. तिकडे माझ्या वहिनीने माझ्या भावासोबत बोलून माझ्या सासूला सांगितले की आमची रीता खूप कमजोर आहे. ती एकत्र 5 लोकांसोबत संबंध बनवण्यात आता सक्षम नाही आहे. तुम्ही थोडी दया करा तिच्यावर. मग माझ्या सासूने माझ्या 5ही नवऱ्यांना दिवस वाटून दिले की एका रात्री एकच नवरा माझ्यासोबत राहू शकतो आणि या प्रकारे प्रत्येक नवरा आठवड्यातून एकदा माझ्यासोबत माझ्याकडे येऊ लागला. आता कुठे मी ठीक होऊ लागली होती, कारण आता रोज फक्त एकच नवरा माझ्यासोबत संबंध बनवत होता. पण माझं सगळ्यात लहान नवरा बाकीच्यांपेक्षा वेगळा होता. तो मला समजू शकत होता. माझ्या मूडचाही विचार करत होता. शिवाय मला होणाऱ्या त्रासालाही समजून घ्यायचा. जेव्हा कधीही माझी तब्येत बरी नसायची तेव्हा तो माझी खूप काळजी घ्यायचा. मी सुद्धा आता त्याच्यावर प्रेम करू लागली होती, कारण तो एकच व्यक्ती असा होता जो मला आपलं मानत होता. आता हळूहळू आम्ही दोघेही एकमेकांचे स्वप्न पाहू लागलो होतो. माझ्या सगळ्यात लहान पतीला आता हे अजिबात आवडत नव्हते की त्याच्या मोठ्या भाऊ मला स्पर्श करायचे, परंतु त्याची आणि माझी ही गोष्ट एकसारखीच होती. आमच्या दोघांचेही अजिबात कुठे चालत होते. एक दिवस माझ्या मोठ्या नवऱ्याने मला विचारले की तू रोहित म्हणजे माझ्या सगळ्यात लहान नवऱ्याला इतकं प्रेम का देतेस? शेवटी आम्हीही तुझे पती आहोत.
पण आम्हाला आजपर्यंत इतकं प्रेम कधीच दिले नाही. मी त्याला काहीच बोलू शकले नाही. तर त्याने रागाच्या भरात मला मारणे सुरू केले आणि माझ्यासोबत गैरव्यवहार केला. मला खूप दुखत होतं, पण त्याला माझ्यावर अजिबात दया आली नाही. या प्रकारे त्याच्याप्रमाणे माझ्या इतर नवऱ्यांना देखील माझे रोहितसोबतचे प्रेम आवडले नाही. तेही मला मारून आपला शिकार बनवून घ्यायचे. रोहितलाही अजिबात आवडत नव्हते, पण तो बिचारा शेवटी काहीच करू शकत नव्हता. एके दिवशी माझ्या माहेरकडून मला कळवण्यात आले की मला भाचा झाला आहे, म्हणून मला तिथे बोलवले आहे. माझ्या सासू सासऱ्यांनी मला सांगितले की उद्या तू तुझ्या माहेरी जाण्याची तयारी करून घे. तुला तुझ्या माहेरी सोडण्यासाठी रोहित येणार आहे आणि 2 दिवसांनी परत घेऊन येईल. मला हे ऐकून खूप आनंद झाला, कारण 2 दिवस तरी या हैवान लोकांपासून माझी सुटका होईल. आणि योगायोगाने त्या रात्री रोहित माझ्या खोलीत येणार होता. रात्र होताच रोहित माझ्या खोलीत आला. त्याला पाहून मी माझे कपडे उतरवू लागले. तेवढ्यात रोहितने माझा हात पकडला आणि मला आरामात बेडवर बसवले. मला काहीच समजत नव्हते. तितक्यात रोहित मला म्हणाला की बघ रीता, माझ्याकडून तुझा हा त्रास पाहिला जात नाही आणि तुला कोणी स्पर्श केलेला देखील मी आता सहन करू शकत नाही. तेव्हा मी म्हणाले की आता आपण काय करू शकतो? खरं सांगायचं झालं तर मलाही फक्त तुझ्यासोबतच राहायचे आहे, कारण मी सुरुवातीपासूनच एकाच नवऱ्याचे स्वप्न पाहिले होतं. पण या समाजातील प्रथा परंपरेने मला माझ्या स्वप्नांपासून दूर केले. तेवढ्यात रोहित मला म्हणाला की आता आपण असं नाही राहणार. उद्या मी तुला तुझ्या माहेरी सोडायला येणार आणि परत घरी येऊन घरातील पैसे दागिने चोरून घेईन आणि 2 दिवसांनी जेव्हा मी तुला घ्यायला येईल तेव्हा आपण दोघेही तिकडूनच कुठेतरी लांब पळून जाऊया, आपल्या दोघांच्या दुनियेत, या सगळ्यांपासून लांब. रोहितच्या या गोष्टीतून मला खूप आनंद झाला होता. आता माझ्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली की कदाचित आता मला या सगळ्यांचा अत्याचार सहन करावा लागणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या कपड्यांची बॅग घेऊन रोहितसोबत माहेरी जाण्यास तयार झाले की तेवढ्यातच रोहितच्या जवळच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला. रोहितला तिथे जावे लागले. पण आता अगोदर रोहितनेही मला माझ्या माहेरी जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले आणि स्वतः त्याच्या मित्राजवळ निघून गेला. सगळे काही आम्ही बनवलेल्या प्लॅननुसार होत होतं. संध्याकाळच्या वेळी माझ्या सासऱ्यांजवळ माझ्या वडिलांचा कॉल गेला. त्यांनी विचारलं की काय झालं, तुम्ही लोकांनी आज रीताला पाठवले नाही का नाही? तेवढ्यात माझे सासरे म्हणाले की तुम्ही हे काय बोलत आहात? रीता तर सकाळीच बसमध्ये बसून माहेरी जाण्यासाठी निघाली होती. मग रोहित घरी आल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी रोहितला विचारले की रीता अजून तिच्या घरी पोहोचली नाही, तू तिला बसमध्ये बरोबर बसवले होते ना? रोहित म्हणाला की मी तर माझ्या हाताने रीताला तिच्या माहेरी जाणाऱ्या बसमध्ये व्यवस्थितरित्या बसवून निघालो होतो. आता मात्र रोहितही खूप घाबरला होता की रीता गेली तरी कुठे. माझ्या माहेरची लोकही जमा झाली होती. दुसरा दिवस उजाडला, पण अजूनही माझ्याबद्दल कोणालाच कोणतीही बातमी मिळाली नाही. सगळ्यात जास्त दुःख तर रोहितला झाले होते की शेवटी मी गेली तरी कुठे. 2 दिवसानंतर तो माझ्यासोबत त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार होता. पण त्याच्या आधीच हे घटना घडली. माझी कोणतीही खबरबात मिळाली नाही. तर सगळ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस ठाण्यात जाऊन कंप्लेंट रजिस्टर केली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. तेवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रीताची बॉडी पोलिसांना मिळाली. रीताच्या संपूर्ण बॉडीला दगडाने ठेचले होते, त्यामुळे संपूर्ण बॉडी कोरत आलेल्यासारखी दिसत होती. सगळ्या लोकांनी रीताच्या बॉडीला तिच्या घातलेल्या कपड्यांनी आणि हातावरील जन्मकुंड यांनी ओळखली होती आणि तिचे अंतिम संस्कार करण्यात आले. आता प्रश्न हा होता की रीताची हत्या कोणी केली? जेव्हा रीता घरातून बाहेर जाण्यासाठी निघाली होती तेव्हा तिच्या अंगावर वेगवेगळे दागिने घातलेले होते, जे तिच्या बॉडीवर मिळाले नव्हते. सगळ्या लोकांनी याला लूटमार करण्याच्या टोळीने केल्याचं समजून घेतले. कितीतरी दिवस पोलिसांनी तहकीकात सुरूच ठेवली, पण पोलिसांना कोणताही सुरा किंवा पुरावा मिळाला नाही आणि त्यामुळे अपराधी सापडला नाही. मग हळूहळू या घटनेला सगळेच विसरू लागले. पण रीताला विसरणे रोहितसाठी खूप कठीण होते. तो रीताच्या आठवणीत दिवस रात्र रडत असायचा. एके दिवशी रोहित त्याच्या खोलीत झोपलेला असताना त्याला कटकट असा आवाज ऐकू आला. रोहितनेही हळूच आपल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि घराच्या मागच्या बाजूला गेला, जिकडून त्याला आवाज येत होता. मग त्याने पाहिले की रीताचे सासरे जमीन खोदून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत होते.
मग त्यांनी जमिनीतून एक लाल रंगाची पिशवी बाहेर काढली आणि त्यातून काही दागिने बाहेर काढले. मी हे सर्व काही पाहून चक्रावून गेलो. पण मी हिमतीने बारकाईने पाहिले की हे तर तेच दागिने आहे रीताने आणि त्या दिवशी घरातून बाहेर जाताना घातले होते. रोहितला सगळे काही समजलं होतं, पण त्याला या गोष्टीचंही दुःख झाले की त्याचे वडील असे कसे करू शकतात. रोहितने दुसऱ्याच दिवशी पोलिसांना फोन करून बोलवून घेतले आणि सगळे सत्य सांगितलं. रीताचे सासरे रोहितकडे खूप रागाने पाहत होते. मग पोलिसांच्या भीतीने त्यांनी सगळी खरी हकीकत सांगितली. त्यांनी सांगितले की मी रीता आणि रोहितचे बोलणे ऐकून घेतले होते की हे दोघेही 2 दिवसानंतर पळून जाणार आहेत. तर मग माझ्या बाकीच्या 4 मुलांचं काय होईल आणि आमची समाजात काही इज्जत राहणार नाही याच भीतीपोटी मी त्याचा पाठलाग केला आणि काही भाड्यांच्या गुंडांना पकडून रीताची हत्या केली, जेणेकरून ती रोहितसोबत पळून जायला नको. आणि मी मुद्दामहून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले, जेणेकरून पोलिसांनाही लुटमार करणाऱ्या टोळीचं काम वाटावं आणि आमचे दागिनेही वाचावेत. पोलिसांना आता रीताच्या आरोपीला म्हणजेच रीताच्या सासऱ्याला अटक केली होती. रोहितच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते की ही कसली प्रथा परंपरा आहे जिच्यामुळे प्रत्येक मुलींना इतका त्रास सहन करावा लागतो आणि त्यांनी स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारून टाकले जाते. रोहितने आपले उरलेले संपूर्ण आयुष्य आता रीताच्या आठवणीत समर्पित केले. ही कथा काल्पनिक आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.